और राहुल को बिना खाता खोले पेविलियन का रास्ता बताया। प्रवीण पवार का ये सुपर डुपर ओवर। तो भीमा नायक सुपरस्टार के बल्लेबाज अभी अभी डक आउट होकर पेवेलियन का रास्ता देखते हुए नॉन स्ट्राइक एंड पर है विजय जाधव। और बहुत ही बहुत ही सुंदर, बहुत ही बढ़िया जो गेंदबाजी की है प्रवीण पवार। जितनी तारीफ की जाए प्रवीण की उतनी कम। ब्लैक होल में पहली गेंद डालना इतना आसान नहीं होता, पर उन्होंने कर दिखाया है। बहुत बहुत बधाई। नए बल्लेबाज भीमा नायक सुपरस्टार ने पहले टॉस जीता और बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। और उनका यह निर्णय पहली ओवर में पहली गेंद पर दिखा। और यहां पर दूसरा गेंद अंपायर ने बताया कि यह राइट गेंद है। और इस प्रकार प्रवीण पवार ने खूबसूरती से गेंद फेंकी, चतुराई से गेंद फेंकी। अब अविनाश खेलने के लिए तैयार है। एक बॉल वह खेल चुके हैं, दूसरा खेलने के लिए तैयार। फुल टॉस बना करके खेला है और गेंद बल्ले पर नहीं आई। जोरदार हिट लगाना चाहते थे लेकिन मिस हुए। गेंद को विकेट कीपर की बाहों में जाने दिया। और अंपायर का आता हुआ इशारा, फ्री हिट हिट हिट। उघडा डोळे पहा नीट, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू हुसकावून दिला रे बाप्पा।
Decision is pending. Decision pending. प्लीज अब ऑपरेशन थिएटर में ना आए. डिसिजन इज पेंडिंग. डॉक्टर के सांगत नाही काय झालंय ते. डॉक्टरांची आता सुई. डॉक्टर सांगणार सांगणार सांगणार. काय होणार काय होणार काय होणार. पेंडिंग पेंडिंग पेंडिंग. डिसिजन इज पेंडिंग पेंडिंग. हॅलो. डॉक्टरांचे संकेत आलेले आहेत. डॉक्टरांनी सुई दाखव. डॉक्टर मात्र चतुर. ऑपरेशन करण्यास सज्ज. तत्पर ऑपरेशन करतात ते डॉक्टर. आडूमाडू डॉक्टर. मुक्कू 41 धावावर खेळतोय आणि विजय जाधव 8 धावावर खेळतोय. 57 धावा झालेल्या आहेत आणि 6 षटक मात्र झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडू शिल्लक. चेतन चव्हाण आलेला आहे. पुढे मुक्कू. फुलटाचा 6 चेंडू मुक्कू यांनी टोलवलेला आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र काही नाहीये. आणि हा पुन्हा एकदा चौकार. विजय जाधव याने लगातार चौकार षटकाराची आतिषबाजी करावी. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होईल. आलेला संदेश. बॅट्समन ने जर लगातार 3 बॉलात 3 छक्के मारले तर प्रकाश चव्हाण यांच्याकडनं त्यांना 1000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. विजयसाठी बक्षिसाचा वर्षाव प्रकाश चव्हाण पोलीस यांच्याकडून आलेला आहे. तर विजय चव्हाण यांनी 3 चेंडूवर लगातार 3 षटकार लावावे लागतील विजयला आणि विजय मात्र तयार आहे. धन्यवाद. छह ओवर की गेंदबाजी हो चुकी है. 6 ओवर की एक गेंद फेंकी जा चुकी है. मुक्कू मात्र मुकेश 41 रन बनाकर नॉन स्ट्राइक एंड पर. रविंद्र जाधव आए हैं और आते ही रविंद्र जाधव ने जोरदार हिट लगाना चाहा, असफल रहे. कोई रन नहीं. रन संख्या अभी भी अटकी हुई 61 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 7वीं
ओवर की गेंदबाजी चलती हुई शुभम राठौड़ द्वारा। सामने है रविंद्र जाधव जिनको अपना खाता खोलना शेष। मुक्कू 41 रन बनाकर नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं। अच्छी बल्लेबाजी करते हुए मुक्कू 18 गेंदों को उन्होंने सामना किया है और 41 रन बनाकर नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं। रविंद्र जाधव आए हैं जिनको अपना खाता खोलना शेष। शुभम रविंद्र के लिए अच्छी ब्लैक होल में गेंद, उसको अच्छी तरह से खेला है और वहां पर फील्ड मौजूद। 1 रन से रविंद्र ने अपना खाता खोला और टीम की रन संख्या को पहुंचाया 62 रन। अब स्ट्राइक पर है मुक्कू। 8 गेंदें आनी शेष है और 8 गेंदों में क्या करिश्मा कर पाते हैं मुक्कू, ये देखने लायक होगा, जो कि 41 रन बनाकर अब स्ट्राइक पर है। बहुत ही सुंदर, बहुत ही हिट, जोरदार हिट लगाना चाहते थे मुक्कू, असफल रहे। शुभम, आखिरी गेंद शुभम की और बहुत ही बढ़िया वहां पर शॉट लगाया है और असफल रहे कैच पकड़ने को फील्डर्स। और इस प्रकार अंपायर का आता हुआ इशारा ओवर संपन्न होता हुआ मुक्कू यांचा मुक्कू 47 धावांवर खेळतोय। आता आखरी षटक चेतन चव्हाण यांचं, पुढे रवींद्र जाधव। रवींद्र याने चांगला फटका लावलेला आहे आणि चौकार मिळतोय। या चौकारांशी धावसंख्या वाढते। धावसंख्या झालेली आहे 68। चांगला फलंदाजी करतोय तो मुक्कू, त्याला साथ देतो तो रवींद्र। रवींद्राने चांगला फटका मारलेला आहे आणि 5 धावांवर तो खेळतोय। पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी फुलटा असा हा चेंडू उंच फट टोलवलेला आहे आणि झेल मात्र टिपलेला आहे रवींद्र जाधव यांचा। फिल्डर याने रवींद्र जाधवला परतावा लागेल आणि हा आउट झालेला आहे, बाद झालेला आहे। सुंदर असा अप्रतिम झेल, रवींद्र हा बाद झालेला आहे। चेतन चव्हाण चांगला मारा करतोय। मुक्कू मात्र नॉन स्ट्राइक एंडवर 47 धावांवर नाबाद। 4 धावा लागत आहे, 3 धावा लागत आहे त्यांना अर्धशतक करण्यासाठी। त्याच्या जागी नवा फलंदाज भीमानायक सुपरस्टार यांचं 72 धावा झालेल्या आहेत आणि 4 चेंडू मात्र शिल्लक। सुंदर असा फटका लावण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या प्रवीण याने आपलं खातं उघडलेलं आहे। आता स्ट्राइकवर मुक्कू, 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू म्हणजे या 3 चेंडू 3 धावा लागत आहे अर्धशतकासाठी मुक्कू याला। जोरदार प्रयत्न आणि आता यांचं हे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे मुक्कू यांचं। 51 धावावर तो आता पोहोचलेला आहे। 21 चेंडूचा सामना करत 51 धावा काढलेल्या आहेत मुक्कू याने। जोरदार फटका यष्टिरक्षक डोक्यावरून आणि 51 धावा झाल्यात। आखरी चेंडू आणि आखरी चेंडूवर पुन्हा षटकार लावलेला आहे मुक्कू याने आणि धावसंख्या वाढते। धावसंख्या झाली 77। 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत। मुक्कू 51 धावांवर खेळतोय, 57 धावांवर खेळतोय आणि प्रवीण मात्र 1 धावांवर खेळतोय। 83 धावा झालेल्या आहेत। 1 चेंडू शिल्लक आहे। मुक्कू 1च चेंडू शिल्लक। मुक्कू खेळतोय 57 धावांवर आणि
8वं षटकांचे आखरी चेंडू. मुकू या चेंडूवर षटकार लावतो की चौकार आणि सोडून दिलेला आहे. अंपायरचा इशारा वाईड. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या झालेली 83 रन. आखरी चेंडू बाकी. मुकू खेळण्यासाठी सज्ज. मुकू शेवटच्या चेंडूवर काय करू शकतो हे आपण पाहू शकता. सुंदर असा फटका लावलेला आहे. मुकू याने चौऱ्याऐंशी धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी त्यांना 85 धावांची आवश्यकता. भीमा नायक सुपरस्टार 5
रघुनाथ पवार पहिल्याच चेंडूवर होता मोठा खेळण्याचा प्रयत्न, परंतु आत्मघाती धाव घेण्याचा प्रयत्न केला व प्रयत्न फसला व वापस जावं लागणार आहे तंबूकडे. पुढचे फलंदाज चेतन चव्हाण डोक्यावर पहिलेच ऑरेंज कॅप घालून आलेले आहेत. ऑरेंज कॅप म्हणजेच स्पर्धेत सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूच्या डोक्यावर ही कॅप असते. तर बघूया आपण चेतन चव्हाण आपल्या संघासाठी काय करतात. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त झाल्यामुळे चेतन चव्हाण सावधानीने खेळण्यास आपल्याला इथं उत्सुक दिसत आहेत. लक्ष तसं मोठं नाही परंतु सोपं देखील नाही. व दुसऱ्या साइडने गोलंदाज मुक्कू ज्यांची आपण इथं तारीफ करायला पाहिजे. शेवटचा चेंडू घेऊन येतील मुकू आपल्या पहिल्या षटकातला. पहिल्या षटकाची समाप्ती. एक धाव पूर्ण, एक गडी बाद. लाका गोर एव्हेंजर सुरुवात म्हणावी तशी एवढी खास झालेली नाही, परंतु हा खेळ आहे क्रिकेटचा जो क्षणाक्षणाला बदलत असतो व ही तर फक्त सुरुवात आहे. सामन्याचा शेवट कसा करता यावर सर्वांचं लक्ष आहे. व दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आता सुरुवात करतील गणेश राठोड. पहिल्या षटकात फक्त बग्याची भूमिका त्यांनी इथं निभावलेली. नवीन गोलंदाज रवींद्र जाधव. व यावेळेस खेळलेला हा मोठा फटका देऊन जाणार पूर्ण 6 रन. षटकाराची प्राप्ती झालेली आहे लाका गोर एव्हेंजर संघाला व सोबतच गणेश राठोड यांना देखील. व या षटकाराने संघाची धावसंख्या आता पोहोचलेली आहे 7 धावांवर. हॅलो. लखीक्षा बंजारा वॉरियर्स वर्सेस गोरमाटी नायक. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचं आहे. आपल्याला पुढचा सामना लगेच सुरुवात करायची आहे पुढच्या सामन्यासाठी. त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगेल लखीक्षा बंजारा वॉरियर्स वर्सेस गोरमाटी नायक. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हॅलो लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचं आहे. चेतन जोरदार खेळलेला हा फटका आहे. फटका फसलेला होता व कॅच घेतलेली आहे फाईन लेगच्या दिशेला खेळाडूने.
उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे व मैदानावर अचानक शांतता असताना या विकेटने एक चैतन्य निर्माण झालेला आहे. पवेलियन मधून अतिशय जोरदार संघाला पाठिंबा दिला जात आहे, टाळ्या वाजवून चिअर अप करून. कृपया दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा, अन्यथा नंतर स्कोरिंग मध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाल्यास त्या स्कोरर जबाबदार राहणार नाही. नवीन फलंदाज शुभम राठोड पहिल्या चेंडूवर दमदार अशी सुरुवात केलेली आहे आणि षटकार प्राप्त केलेला आहे. आखूळ टप्प्याचा चेंडू होता, त्याला उंच असा हवेत टोलवलेला असून षटकार प्राप्त केलेला आहे. दमदार शानदार धमाकेदार षटकार. शुभम पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, 2 गडी बाद. गणेश राठोड, शुभम राठोड. लकाक्षा बंजारा वॉरियर्स वर्सेस गोरमाटी नायक यांचा टॉस माननीय निखिल भाऊ पवार यांच्या हस्ते होणार आहे. तरी मी निखिल भाऊ पवार यांना विनंती करेल त्यांनी देखील कृपया टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचंय. यावेळेस नंबर लागलेला आहे तो म्हणजे गणेश यांचा. मिडविकेटच्या दिशेला खेळलेला हा फटका होता. 1 बाउन्स चौकार आपण ज्याला म्हणतो. हेलो 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 हेलो
गणेश राठोड यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार, उत्तुंग असा हा दमदार षटकार. याच्या आधीच्या चेंडूवर आपण बघितलं होतं गणेश यांचा आत्मघाती धाव घेण्याचा प्रयत्न होता व त्या प्रयत्नात फसत देखील होते, परंतु विकेट किपर यांच्याकडून बॉलर यांच्याकडे पास झालेला थ्रो बॉलर हातात घेण्यात चुकले आणि सुरक्षित राहिले दोन्ही फलंदाज. गोलंदाज अविनाश राठोड एक षटकार काढल्यानंतर जोरदार असं पुनरागमन केलेलं आहे. व यावेळेस खूपच उंच, खूपच दमदार षटकार. गणेश राठोड 9 चेंडूत 3 षटकार 1 चौकारच्या साह्याने पोहोचलेले आहेत नाबाद 23 धावांवर. त्यांना बघून तर मला एकच आठवतंय, सही गेंदों का अच्छा सन्मान करते, खराब गेंद पे कड़वा प्रहार करते गणेश. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा, 2 गडी बाद. स्ट्राइक वर असतील आता एकदा पुन्हा शुभम. व यावेळेस जोरदार खेळलेला हा फटका बसलेला आहे व झेल सुटलेला आहे, त्यामुळे नुकसान तर कुठल्याही प्रकारचं नाही शुभम यांना. व त्यासोबत एक चोरटी धाव घेण्यात देखील यशस्वी ठरलेले आहेत. शुभम आपल्या ताकदीचा इथं पूर्ण खेळ दाखवताना इथं दिसत आहेत. ताकदने शॉट खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. शुभम राठोड बाद झालेले आहेत व मैदानावर खेळाडूंपेक्षा सूर्य जो तडपतोय की त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की खेळाडूंमध्ये सेलिब्रेशन सुद्धा नाहीये, फक्त प्रॅक्टिस मॅच वाटते. की जसं शुभम यांनी शॉट मारला, एका फिल्डरने कॅच पकडला, तो खेळाडू परत जातोय, नवीन खेळाडू परत येतोय, कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन नाही. खेळाडू जागेवरून देखील हललेले नाहीत व आता हे बोलल्यानंतर खेळाडू हसलेले आहेत. व आपल्यासोबत इथे आता
उपस्थित झालेले आहेत. ट्रॉफी म्हणजेच पारितोषिकाचे प्रायोजक माननीय भाऊल उत्तम चव्हाण हे आपल्यासोबत इथे आता उपस्थित झालेले आहेत, जे की आपल्या या स्पर्धेला पारितोषिकचे प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी कृपया सामन्याचा पुरेपूर आनंद घ्यावा हीच मी त्यांना विनंती करतो. व सोबतच लकेशा बंजारा वॉरियर्स या संघाचे संघ मालक माननीय आत्माराम भाऊ जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा टायगर्स महाराष्ट्र हे देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत त्यांच्या टीम सोबत. तरी मी त्यांना देखील विनंती करेल की त्यांनी कृपया आपल्या या बंजारा युवा प्रीमियर लीगचा पुरेपूर आनंद घ्यावा ही नम्र विनंती. सोबतच रामजी सिंग रामसिंग भानावत योद्धा या संघाचे संघ मालक माननीय बी धाडी सर, अध्यक्ष बंजारा युवा फाउंडेशन जळगाव हे देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. त्यांनी कृपया सामन्याचा आनंद घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. व बंजारा युवा प्रीमियर लीग सीझन नंबर 2 ची इथं आपल्याला हॅट्रिक भेटलेले आहेत व हॅट्रिक घेणारे गोलंदाज आहेत मुक्कू यांचं जे पहिलं षटक खूपच किफायती ठरलेलं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील किफायती ठरलेले आहेत. फक्त 2 धावांमधून 3 गडी बाद केलेले आहेत. मुक्कू यांचा स्पेल सामन्याला कलाटणी देणारा ठरतो का असं इथं चित्र आपल्याला बघायला भेटत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 5 गडी बाद. रामसिंग महाराज पॅन्थर संघाचे संघ मालक माननीय लखन जगदीश वंजारी हे देखील आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. प्रोप्रायटर कृष्णा लेबर सर्व्हिस सुप्रीम कॉलनी जळगाव. त्यासोबत लाखा गौर एव्हेंजर्स या संघाचे संघ मालक माननीय निखिल भाऊ रोहिदास पवार, संचालक निक एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड जळगाव शहर दोन्ही इथे उपस्थित असून त्यांचे देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सामन्याकडे येऊया. या हॅट्रिक नंतर इथं आपल्याला बघायला भेटलेला एक उत्तुंग असा दमदार षटकार. त्यानंतर आपल्या संघाचे गोरमाटी नायक या संघाचे संघ प्रायोजक म्हणजेच माननीय अजित भाऊ शानसिंग चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्रदेश सहसचिव सेवा संघटना हे देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत टॉस का बॉसचे आपले हे प्रायोजक केवल हॉस्पिटल म्हणजेच श्री पूनम पवार हे देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. तरी मी त्यांना देखील विनंती करेल त्यांनी देखील आपल्या या बंजारा युवा प्रीमियर लीगच्या सामन्यांचा आनंद घ्यावा व त्यांचे देखील मी मनापासून शब्द समूहाने खूप खूप हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. हॅलो, माननीय चेतन भाऊ चव्हाण म्हणजेच जे गोर बंजारा टायगर्स या संघाचे संघ मालक आहेत व सोबत एक समाजसेवक देखील आहेत, ते देखील आमच्यासोबत इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतो.
वसंतरावजी नाईक लॉयन्स या संघाचे संघमालक माननीय समाधान भाऊ चव्हाण, ॲडव्होकेट सुनील भाऊ चव्हाण, ॲडव्होकेट अनिल भाऊ चव्हाण हे तिन्ही देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी शब्द सुमनांनी मनापासून हार्दिक स्वागत करतो. व आता जो आपल्यासोबत इथं संघ खेळत आहेत भीमा नाईक सुपरस्टार या संघाचे संघ मालक विजय भाऊ जाधव आणि रवी भाऊ जाधव हे देखील मैदानात इथं खेळ खेळत आहेत व या सामन्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मी मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतो. असंच आमच्या या बंजारा युवा प्रीमियर लीग मध्ये आपलं तन मन धन अर्पण करून आपल्या या बंजारा युवकांना कायम त्यांना सहकार्य करावं अशीच मी त्यांना नम्र विनंती करेल. धन्यवाद. व पुन्हा येऊया आपण एकदा सामन्याकडे. मिस्टर परफेक्ट जे गोलंदाजी करत आहेत 4 चेंडू टाकलेले असून 5व्या चेंडूच यष्टीरक्षण करताना चूक, परंतु त्यामागे उभं असलेल्या खेळाडूंनी जोरदार असं क्षेत्ररक्षण आपल्याला दाखवलेलं आहे. बंजारा युवा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव बंजारा युवा प्रीमियर लीग सीझन नंबर 2 आपल्याला या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत माननीय इंजिनियर अक्षय भाऊ पवार यांचं मी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचनंतर सहप्रायोजक RS कन्स्ट्रक्शन म्हणजेच माननीय इंजिनियर राजभाऊ राठोड व आपल्याला स्पर्धेला अजून एक सहप्रायोजक लाभलेले आहेत हरिप्रिया गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर अँड कन्सल्टंट म्हणजेच माननीय सत्यजित भाऊ राठोड यांचे देखील मी मनापासून हार्दिक आभार करू इच्छितो की त्यांनी आपल्या या आमच्या या स्पर्धेला आपलं तन मन धन सगळे अर्पण केलेलं आहे व आमच्या या बंजारा युवा प्रीमियर लीग यांना खूप खूप त्यांची ही मदत झालेली आहे. आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला भोजनासाठी प्रायोजक लाभलेले आहेत माननीय महेश जगदीश राठोड संचालक साईनाथ ट्रान्सपोर्ट जळगाव यांचे देखील मी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आभार मानतो. धन्यवाद. लाखा गोर एव्हेंजर विजयासाठी 18 चेंडू 30 धावा व सर्व मदार जर कोणावर असेल ते म्हणजे गणेश राठोड. लाखा गोर एव्हेंजर या संघासाठी जमेची बाब की गणेश राठोड जे 15 चेंडूत नाबाद 41 धावांवर खेळत आहेत 6 षटकार 1 चौकाराच्या साह्याने. व सामन्याचं समीकरण 18 चेंडूत 30 धावा. आता इथून सामन्यासाठी आपल्याला उलटी गिनती चालू झालेली असताना दिसेल. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पुढच्या होणाऱ्या सामन्यामध्ये लकिक्षा बंजारा वॉरियर्स वर्सेस गारमाटी नायक या सामन्यात लकिक्षा बंजारा वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी लकिक्षा बंजारा वॉरियर्स संघाला विनंती करेल त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर तयार राहायचं आहे या सामना झाल्यानंतर. व टीम अपडेट करण्यासाठी हा सामना झाल्यानंतर टीम अपडेट करण्यासाठी कर्णधाराने लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करेल. धन्यवाद. 16 चेंडू 26 धावा.
चंपालाल चव्हाण. चौकार षटकारांवर यांचा विश्वास नाही, म्हणून आतापर्यंत 3 चेंडू 3 दुक्के लगावलेले आहेत. पंधरा चेंडू 24 धावा. व आपण या सामन्याचा आनंद घरी बसून देखील यूट्यूब लाईव्ह विजनच्या माध्यमातून घेऊ शकतो. मी आपल्याला सांगू इच्छितो, यूट्यूब लाईव्ह विजन या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपण देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकतो. यूट्यूब लाईव्ह विजनच्या माध्यमातून आमच्यासोबत इथं जोडलेले आहेत IG रिक, ज्युनियर श्रीकांत धवन, भगवान चव्हाण, गणेश भाऊ यांचे इथं समर्थक दिसत आहेत यूट्यूब लाईव्ह वर. तेरा चेंडू 23 धावा. हॅलो, गणेश आलेला आहे स्ट्राईकवर. व गणेश समजदारी दाखवताना आपल्याला इथं दिसत आहेत. 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका खेळण्यापेक्षा त्यांनी एका धावेला प्राधान्य दिलं आहे, कारण या एका धावेचं महत्व त्यांना माहिती आहे. ही एक धाव घेतली म्हणजे पुढच्या षटकात ते आता स्वतः असतील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. गणेश राठोड जितकी तारीफ केली पाहिजे तितकी कमी. 16 चेंडूत 42 धावांवर खेळत आहेत. 6 षटकार 1 चौकाराच्या मदतीने. व इथून सामन्याचं समीकरण 12 चेंडू 22 धावा. बारा चेंडूत 22 धावांची आवश्यकता. गणेश राठोड अतिशय चालाकरित्याने इथे एक धाव काढून स्वतःजवळ स्ट्राईक ठेवलेली आहे व जे यावेळी लकागोर एव्हेंजर या संघासाठी महत्वाचं देखील आहे.
कवाचा बसलेला नाही ते एक बॉल झाला मिड विकेटच्या दिशेला खेळलेला हा फटका अलॉंग द कार्पेट. एक धाव पूर्ण केलेले आहे व सामन्याची मदार पुन्हा एकदा आलेली आहे चंपालाल चव्हाण यांच्या खांद्यावर. हॅलो अकरा चेंडू 21 धावा. गणेश राठोड यांना स्ट्राइक देण्याचा होता प्रयत्न परंतु प्रयत्न असलेला आहे. वापस जावं लागणार चंपालाल चव्हाण यांना पवेलियनकडे. पिचवर उपस्थित असलेले गणेश यांच्या डोक्यात आता काय रणनीती असेल हे सर्वात महत्वाचं आहे कारण लखा गौर एव्हेंजर या संघाकडे फक्त शिल्लक काही आहे ते म्हणजे फक्त गणेश राठोड की जे अजून देखील पिचवर आहेत. त्या संघाची उमेद फक्त गणेश राठोड यांच्यावरच आहे कारण गणेश राठोड यांनी त्यांचा खेळ दाखवलेला आहे. 17 चेंडूत नाबाद 43, 6 षटकार 1 चौकार व सोबतच अविनाश राठोड गोलंदाज यांच्या डोक्यात तर फक्त आता एकच रणनीती असेल की नवीन फलंदाज जे मैदानावर आलेले आहेत त्यांना स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न असेल. गणेश यांना नॉन स्ट्राईक कडेच ठेवण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न असेल परंतु बघूयात काय करतात अविनाश. सामोरे असतील हर्षल यांनी यावेळेस आता फक्त सामन्यात जर काही एक काम करायचं आहे ते म्हणजे फक्त एक बॅटला लावायचा चेंडू आणि स्ट्राइक गणेश यांच्याकडे पास करायची आहे. व हर्षल यांनी त्यांचं काम इथं एकदम व्यवस्थितरित्या बजावलेलं आहे. एक धाव काढून गणेश यांच्याकडे स्ट्राइक पाठवून दिलेली आहे. व आता गणेश लाखा गोर एव्हेंजर म्हणेल हम तुम्हारे हवाले वतन साथी हो. आता गणेश शिवाय पर्याय नाही व गणेश शिवाय या सामन्याचा अंत देखील नाही. 9 चेंडूत 20 धावा. गणेश आपल्या अर्धशतकापासून फक्त 7 धावा दूर. गोलंदाज अविनाश आतापर्यंत जखडून ठेवलेलं होतं पुन्हा एकदा सज्ज चौथ्या चेंडूसाठी. व गणेश जोरदार खेळलेला हा फटका बसलेला आहे परंतु फरक नाही. 6 धावा पूर्ण केलेल्या आहेत. व या षटकाराने गणेश पोहोचलेले आहेत 49 धावांवर. अर्धशतकासाठी फक्त आता 1 धाव दूर व संघाला विजयासाठी 8 चेंडूत 14 धावा. एक चेंडू आहे ज्याच्यावर गणेश आता एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतील. अविनाश सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलेला आहे भीमा नाईक सुपरस्टार संघाला आपल्या या स्टार गोलंदाजीने. याच्या आधीच्या चेंडूवर षटकार मारून गणेश यांनी लाखा गोर एव्हेंजरच्या बाजूने हा सामना झुकवला होता परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवर महत्वपूर्ण फलंदाज गणेश यांची विकेट प्राप्त केलेली असून या सामन्यामध्ये भीमा नाईक सुपरस्टार या संघाचं पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलेलं आहे. व भीमा नाईक सुपरस्टार या संघाची आता बॉडी लँग्वेज आपल्याला दिसत आहेत. थकलेले आहेत खेळाडू. विकेट गेली
त्याचा आनंद फक्त इथं गोलंदाज आणि यष्टीरक्षक दोन लोकांना झालेला दिसतोय. सात चेंडूत 14 धावा. संकेत जाधव असतील स्ट्राईकवर व सोबत असतील हर्षल व त्यांचा सामना करतील अविनाश. एक चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन येतील अविनाश. व अविनाश यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे. अतिशय महत्वाचं शेवटून दुसरं षटक त्यांनी टाकलेलं असून या षटकात फक्त त्यांनी 7 धावा मोजलेल्या आहेत. व आता शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 6 चेंडूत 14 धावा. लाखा गोर ॲव्हेंजर. बघूयात काय करतात दोन्ही फलंदाज. 6 चेंडूत 14 धावा एवढ्या अवघड तर नाहीत परंतु सोप्या देखील नाहीत. संकेत आणि हर्षल. हर्षल स्ट्राईकवर. मातीत हात टाकून जसं त्यांनी आपल्याला इथं म्हटलेलं आहे, सौगंध मुझे इस मिट्टी की, ये टीम को इस नहीं झुकने दूंगा. पंचांचा इशारा, नो बॉल. व नो बॉल सोबतच लगावलेला आहे षटकार, म्हणजेच मिळणार पूर्ण 7 धावा. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल प्रिय. मुफ्का चंदन गिस्मरनंदन. आगळा वेगळा असा शॉट, रिव्हर्स स्वीप केलेला आहे आणि चौकार प्राप्त केलेला आहे प्री चेंडूवर. व या षटकार आणि चौकारानंतर संघाला आता विजयासाठी फक्त आणि फक्त 5 चेंडूत 3 धावांची आवश्यकता. हर्षल संकटमोचक बनून आलेले आहेत आपल्या संघासाठी, परंतु पुन्हा एकदा आगळा वेगळा खेळण्याचा हा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. डॉट बॉल. 4 चेंडूत 3 धावा. व हर्षल इतका सोपा सामना असताना त्याला अवघड का करत आहेत हे त्यांच्या संघाला इथं समजत नाही. 2 चेंडूत 3 धावांची आवश्यकता आता. सहा चेंडूत 14 धावांची आवश्यकता असताना हर्षल यांनी पहिल्या चेंडूवर लगावला होता षटकार, ब्रीडवर लगावला होता चौकार. 5 चेंडूत 3 धावांची आवश्यकता असताना यांनी स्वतःसाठी त्याचा संकटचे ढग इथं ओढावून घेतलेले आहेत हर्षल यांनी. व आता दबाव निर्माण झालेला आहे. 1 चेंडू 3 धावा. या सामन्याकडे बघूयात पुन्हा एकदा. व हर्षल पहिले संकटमोचक म्हणून आपल्या संघासाठी आलेत, पुन्हा एकदा त्यांनी संकट ओढवून आणलं व त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर षटकार मारून
आपल्याला इथे महेंद्र सिंग धोनी यांचे आपल्याला इथे 8 पॉईंट करून दिलेले आहेत. परंतु महेंद्र सिंग धोनी हे कधी सामना आपल्या अंगावर ओढून घेत नाहीत. हर्षल यांनी तो सामना त्यांच्या अंगावर ओढून घेतला होता. या षटकारासोबत लाखा गोर एव्हेंजर या संघाने विजय मिळवलेला आहे. व पुढचा सामना असणार आहे लकिक्षा बंजारा वॉरियर्स वर्सेस गोरमाटी नायक.